ऐन उन्हाच्या आणि दर दिवशी बातमी येते की उन्हाची लाट येणार आहे, उष्णतेची लाट येणार आहे. अशा बातम्या दर दिवशी येतात आणि आपण असणारा प्रचाराची सभा आज या ठिकाणी घेतो आहोत. माझ्या अगोदरच्या असणाऱ्या वक्त्यांनी या ठिकाणी दानाच्या संदर्भातलं राजकारण या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केला. हेच RSS BJPचं सरकार ज्यावेळेस विरोधामध्ये होतं त्यावेळेस 40 रुपये भाव म्हणून त्या ठिकाणी मागत होते आणि सत्तेमध्ये आल्यानंतर 1700चा भाव जरी असला तर अनेक ठिकाणी असणारा 900 ते 1600 पर्यंतच विकल्या गेल्या अशी असणारी परिस्थिती आहे. मागच्या वर्षी तूर एवढ्यात आणली बाहेरून, त्या शेतकऱ्याच्या घरामध्ये तूर आहे आणि सरकारने असणारा आपल्या दुकानाला टाळं लावून टाकलं. हे सरकार असं म्हणालं की आम्ही असणारा हमी भावामध्ये घेऊ. शेतकरी म्हटलं बा हमी भावामध्ये घेत असाल घ्या, मी द्यायला तयार आहे, कारण का व्यापारी जो आहे तो 1000 रुपये कमी किमतीने त्या ठिकाणी मागतोय. पण या शासनाची दानत नाही की आपण शेतकऱ्यांची ही तूर विकत घ्यावी आणि त्याला योग्य भाव द्यावा. मी दिलासा असं म्हणणार नाही, पण योग्य भाव द्यावा असंही त्याला सुचत नाही. पण मी असं म्हणेन की इथला असणारा बहुजन समाजच याला जबाबदार आहे. या ज्या परिस्थितीला कोण जबाबदार असेल तर बहुजन समाजच जबाबदार आहे. महात्मा फुलेंनी 150 वर्षापूर्वी शेतकऱ्यांची कैफियत त्यावेळेस मांडली. किती जणांनी वाचली आहे मला सांगा? किती जणांनी वाचली? कदाचित वाचली असती तर इथल्या बीजेपीला तुम्ही मतदानच दिलं नसतं. इथल्या बीजेपीला तुम्ही मतदानच दिलं नसतं. आम्ही बाबासाहेबांना सुद्धा फक्त हार घालतो, त्याच्या पलीकडे काहीच करत नाही. लय प्राध्यापक मंडळी आहे त्या आंबेडकरी चळवळीमध्ये, पण एकाला विचारा बा हे वर्ष कुठलं? बसलेत प्राध्यापक. हे वर्ष कुठलं असं जर आपण विचारलं तर त्यांनाही माहिती नाही. 1918ला बाबासाहेबांनी याच शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती एक इंग्रजीमध्ये निबंध लिहिला की त्याचं नाव होतं स्मॉल होल्डिंग्स इन इंडिया. या देशामध्ये जो लहान शेतकरी आहे, मध्यम शेतकरी आहे, या मध्यम शेतकऱ्यांच्या व्यथा ते पुस्तक जर कोणी वाचलं, ते पुस्तक कोणी वाचलं 1918चं, तर आपल्याला वाटतील हे त्या काळात होतं की आजच्या काळात.
म्हणजे 1918 साली ज्या शेतकऱ्यांच्या व्यथा होत्या त्याच व्यथा आज आपल्याला 2018 साली दिसत आहेत. 100 वर्ष झाली. या 100 वर्षाच्या कालावधीमध्ये कुठल्याही प्राध्यापकाला असं वाटलं नाही की आपण असणारा हे पुस्तकामध्ये जो काही तोडगा बाबासाहेबांनी दिलाय या मध्यम शेतकऱ्याला, लहान शेतकऱ्याला त्याच्या व्यथेतून बाहेर पडण्यासाठी जो तोडगा बाबासाहेबांनी दिलेला आहे त्या तोडग्याचं आपण प्रचार आणि प्रसार करावं असं इथल्या प्राध्यापकांना वाटलेलं नाही. आणि तो प्रचार आता आपल्याला करावा लागेल हे लक्षात घ्या. इथला शेतकरी घाईगुठीला आलेला आहे. आणि घाईगुठीला येऊन तो असणारा कर्जबाजारी होतो. नव्या पिढीचा असणारा शेतीचं उदासीन चाललेलं आहे. आणि हळूहळू हा लहान शेतकरी पुन्हा लुप्त होत चाललेला आहे. आणि या देशामध्ये पुन्हा बाबासाहेबांनी ज्याला उत्तर दिलं होतं की बाबा या देशाचं सरकारीकरण करा आणि सरकारीकरण करून ज्याला असणारा शेती हा उद्योग म्हणून करायचा आहे त्याला ते शेतीचं वाटप करा. ते न होता त्यावेळेस सिलिंगचा कायदा आला, फसवल्या गेला. आणि आता पुन्हा आपल्याला दिसतंय की नव्यानं हजार एकरचे मालक पुन्हा उभे राहायला लागले. बाटली तीच आहे, दारू पण तीच आहे, फक्त लेबल वरचा बदलल्या गेलेला आहे अशीच परिस्थिती. आणि ह्या बदलत्या लेबलला आपण असताना फसल्या जातोय अशी परिस्थिती आहे. माझं इथल्या असणाऱ्या शेतकऱ्याला आव्हान आहे, मी नेहमी म्हणत असतो आणि म्हणून त्या खुर्चीवर मी बसायला तयार होतो की सत्ताधाऱ्याच्या खुर्ची खाली बिस्तो लावून ठेवा. त्याला बसायची फार सवय असते आणि ती बसायची सवय असल्यामुळे तो नेहमी बघत राहील की बिस्तो भिजलेला पाहिजे की जेणेकरून त्याला बसता येईल. नाहीतर त्याला माहिती आहे की आपला पृष्ठभाग भाजल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आपण भाजल्यापासून तो वाचतो म्हणून बिस्तो लावून ठेवला पाहिजे. हा बिस्तो लावायचा असेल तर मताचा बिस्तो आपण लावला. विस्तो लावायचा असेल तर मताचा विस्तो आपल्याला लावावा लागेल. आणि या बाय इलेक्शन मध्ये आपण असणारा विस्तो लावला, खुर्ची खाली विस्तो लावला, सत्तेच्या खुर्ची खाली विस्तो लावला की पोपट जसा बोलायला लागतो तसा हा नुसता बोलायला लागणार नाही तर इथल्या असणाऱ्या शेतकऱ्याला न्याय द्यायला निघेल हे आपण लक्षात घ्या. पण इथला शेतकरी सुद्धा बदमाश आहे. त्यांनी अजून ठरवलेलं नाही की मला जात न्याय देईल, मला जात हित न्याय देईल की राजकीय पक्ष ज्या भूमिकेवरती उभे राहतात ते आम्हाला न्याय देतील. इथला शेतकरी आपल्या जातीलाच मतदान देतो. शेतकरी जो आहे तो आपल्या जातीलाच मतदान देतो. आणि त्याला विचारला का दिला, नाही साहेब माझ्या जातीचं आहे ना. अरे म्हटलं जातीचा असल्यामुळे तुला तो माती खायला लावतोय पण त्याच्या तोंडामध्ये सोन्याचा चमचा हे का बघत नाही. सत्तेमध्ये गेला की मोटरसायकलवरचा 4 गाडीमध्ये जातो
आणि आमदारकी संपता संपता मर्सिडीज गाडी त्याच्या दारामध्ये येऊन उभी राहते. जे जातीच्याच माणसाच्या दारामध्ये मर्सिडीज गाडी उभी राहते, परंतु जातीच्या माणसाने मतदान दिलेला मात्र स्मशानभूमीमध्ये पोचलेला असतो, कारण का त्यांनी आत्महत्या केली. मतदान देणारा जातीच्या नावाने स्मशानभूमीमध्ये आहे आणि मतदान घेणारा हा मर्सिडीज गाडीमध्ये फिरतोय. हे विसंवाद आपण थांबवणार आहात की नाही? इथल्या शेतकऱ्यांना माझं आव्हान आहे की तुम्ही इथला असणारा विसंवाद थांबवणार आहात की नाही? तुम्ही इतर कोणाचंच नाही, स्वतःच्याच आयुष्याचं बर्बाद करून घेतलं. आणि म्हणून जोपर्यंत शेतकरी हा शेतीच्या प्रश्नावरती लढणाऱ्यांच्या बरोबर जोपर्यंत जात नाही, तोपर्यंत या देशामध्ये त्याला न्याय मिळणार नाही, हे आपण लक्षात घ्या. त्याला न्याय मिळणार नाही. आणि म्हणून सत्ताधाऱ्याला माहिती आहे, मग तो बीजेपीचा असेल किंवा काँग्रेसचा असेल किंवा राष्ट्रवादीचा असेल, की माझ्या जातीची माणसं माझ्यासाठी माती खायला तयार आहेत आणि माझ्या जातीची माणसं माझ्यासाठी माती खायला तयार आहेत, म्हणून त्याच्याशी मी खेळलो आणि त्याला ऐरणीवरती टाकून दिला तरी तो माझ्या विरोधात जाणार नाही, कारण का तो म्हणतो मी जातीच्या माणसाला सत्ता दिली. तेव्हा ही जातीच्या सत्ता देण्याची असणारी जी भाषा आहे ती पहिल्यांदा आपण असताना सोडली पाहिजे, कारण का जातीला सत्ता दिल्यानंतर सुद्धा या देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांची आत्महत्या थांबली नाही, हे आपण लक्षात घ्या. ही आत्महत्या थांबली नाही आणि ही आत्महत्या थांबली पाहिजे, हे आपण लक्षात घ्या. त्याचा असणारा तोडगा महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या दोघांनी मांडला, पण त्यांनी मांडलेला तोडगा हा जर स्वीकारला गेला आणि इथला शेतकरी सक्षम झाला तर जातीतल्या माणसाला असं वाटतंय की हा सक्षम झाला तर माझी जागा घ्यायला पुढे येईल आणि म्हणून ह्याला गरिबीतच ठेवा, नाडवतच ठेवा, नागवतच ठेवा, वंचित ठेवा, जेणेकरून हा माझ्या बरोबरीने येणार नाही. ही दक्षता या देशामध्ये राज्यकर्ता घेतोय, हे आपण लक्षात घ्या.